केल्यावर अचानक सबस्क्रायबर हे 100, 200, 300 हे वाढतात आणि अचानक दुसऱ्या दिवशी सबस्क्रायबर हे एकदम कमी होतात। तर असं का होतं हीच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये देणार आहे। नमस्कार, मी पूजा तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते। तुम्ही असा विचार करता का की सबस्क्रायबर का डाऊन झालेले आहे, अनसबस्क्रायबर का होत आहे, चॅनल डाऊन तर झालेलं नाही आहे किंवा चॅनल बंद तर झालेलं नाही आहे, असा विचार तुम्हाला सुद्धा येतात। 90% क्रिएटर या चुका करतात, त्यामुळे त्यांचे सबस्क्रायबर हे वाढतात आणि अचानक दुसऱ्या दिवशी कमी होतात। तर असं का बरं होतं? तुम्हाला अशा पद्धतीची माहिती अजूनही कोणी दिली नसेल जी मी आज तुम्हाला देत आहे, म्हणून व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण की आजचा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण आणि धमाकेदार असणार आहे। चॅनलमध्ये तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की आपल्या या चॅनलवर अशाच पद्धतीच्या नवीन नवीन अपडेट्स आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणत असते मी, तर चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। तर आता सर्वात आधी बघू सबस्क्रायबर्स का असते आणि का बरं आपण एकमेकाला सबस्क्राइब केलं पाहिजे। एकमेकाला सबस्क्राइब केल्याने फायदा होतो की मग नुकसान होतं? आपण सबस्क्राइबर केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो आणि आपण कसा फायदा उचलून घेऊ शकतो, तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही मला सबस्क्राइब केलं, माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं किंवा अदर कुठल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं, तर त्याने काय होणार? जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं, मला लाईक केलं किंवा अदर कुठल्या चॅनलला सबस्क्राइब केलं, लाईक केलं, कमेंट्स केलं, त्याने काय होणार? आता जे माझे सबस्क्रायबर आहे, जी माझी ऑडियन्स आहे, त्या ऑडियन्सला जर तुम्ही कुठले व्हिडिओ कंटेंट बनवत असाल तर यूट्यूबचा अल्गोरिदम काय करतो? माझ्या ऑडियन्सला तुमचा व्हिडिओ पाठवतो आणि जर ऑडियन्सला तुमचा व्हिडिओ आवडला तर तो ऑडियन्स तुमचा व्हिडिओ सुद्धा वॉच करतील आणि वॉच केल्यावर जर ऑडियन्सला तुमचा व्हिडिओ आवडला तर ऑब्वियसली ते तुम्हाला सबस्क्राइब सुद्धा करतील, लाईक सुद्धा करतील आणि कमेंट सुद्धा करतील। तर एकमेकाला सबस्क्राइब करण्याचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे। म्हणूनच जर तुम्हाला कुठला व्हिडिओ आवडत असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्याला या ऑडियन्सला आपला व्हिडिओ हा दिसायला पाहिजे, तर तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला बिलकुल विसरत नका जाऊ। तुम्हाला जसे कमेंट्स करायचे आहे, पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, जे पण तुम्ही कमेंट कराल त्या चॅनलच्या ऑडियन्सला तुमचे कमेंट्स दिसेल आणि अल्गोरिदम तुमचा जो व्हिडिओ आहे तो त्या ऑडियन्सला पाठवेल। हा फायदा होतो एकमेकाला सबस्क्राइब, लाईक आणि कमेंट केल्याने। आता जे रिझन पहिलं आहे ते म्हणजे फेक स्पॅम रिमूव्ह अकाउंट। आता समजा तुमचे जे सबस्क्रायबर आहे त्या सबस्क्रायबर पैकी कुठला फेक सबस्क्रायबर असेल, फॉर एक्झाम्पल प्रमोशन मधून तुम्हाला कोणी सबस्क्राइब करत असेल, तो सबस्क्रायबर यूट्यूब हा रिमूव्ह करतो। फेक आयडी वरून जर तुम्हाला कोणी सबस्क्राइब करत असेल ते सबस्क्रायबर यूट्यूब रिमूव्ह करतो। तर यामध्ये घाबरायचं कुठलंच काम नाही आहे। तुम्हाला असा विचार येतो की सबस्क्रायबर हे रिमूव्ह का होत आहे, तर याच कारणामुळे रिमूव्ह होत आहे की कुठले तुमचे सबस्क्रायबर हे फेक असतात आणि फेक आयडी वरून तुम्हाला सबस्क्राइब करतात, त्यामुळे सबस्क्रायबरचा काउंट हा कमी होतो। त्यानंतर दुसरे रिझन आहे शॉर्ट वेस लॉंग ऑडियन्स। आता शॉर्ट्स व्हिडिओमुळे तुमचे अचानक 500 सबस्क्रायबर हे वाढले, ठीक आहे। शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आपले सबस्क्रायबर हे अचानक वाढतात, पण हे नक्की नसतं की आपला जो शॉर्ट व्हिडिओ बघत आहे तो लॉंग व्हिडिओकडे पण जाईल। ऑडियन्स शॉर्ट व्हिडिओ तर बघत आहे पण लॉंग व्हिडिओ बघत नाही आहे, एंगेजमेंट होत नाही आहे, म्हणजेच लाईक नाही होत आहे, त्यावर कमेंट्स नाही येत आहे, त्यालाच म्हणतात एंगेजमेंट। तर ते सुद्धा होत नाही आहे। तुमचे शॉर्ट्स व्हिडिओवर सबस्क्रायबर तर वाढले आहे पण ते तुमचं ऑडियन्स तुमचा लॉंग व्हिडिओ बघत नाही आहे, तर मग यूट्यूबला काय वाटतं की हे सबस्क्रायबर इनॲक्टिव्ह आहे। तर मग काय होतं, तुमचा जे व्हिडिओ आहे तो डाऊन चालला जातो आणि चॅनल सुद्धा डाऊन चाललं जातं आणि लॉंग व्हिडिओमध्ये लोक इंटरेस्टेड नसल्यामुळे सबस्क्राइब हे कमी व्हायला लागतं। तर शॉर्ट्स ऑडियन्स आणि लॉयल ऑडियन्स ही वेगळी आहे। तुम्हाला शॉर्ट्समुळे ऑडियन्स मिळेल पण लॉंग व्हिडिओमुळे तुम्हाला लॉयल ऑडियन्स मिळेल।
तिसरं जे रिझन आहे रॉंग ऑडियन्स अट्रॅक्टिव्ह. आता जर तुम्ही तुमचं जे कंटेंट आहे वेळोवेळी बदलत राहत असेल, कधी कुकिंग टाकत असेल, कधी समजा कधी तुम्ही एज्युकेशनल टाकत असेल, कधी मोटिवेशनल टाकत असेल, कधी ब्लॉग्स टाकत असेल, तर मग याने काय होतं, तुमचे जे ऑडियन्स बनलेले असतात ते ऑडियन्स कन्फ्यूज होतात आणि मग ऑडियन्स कन्फ्यूज झाल्यामुळे काय करतात, ते आपल्या चॅनलला अनसबस्क्राईब करून घेतात. कारण की त्यांना जे आपल्याकडून हवं आहे, आपल्या कंटेंटकडून हवं आहे ते मिळत नसतं. कधी काही तर ते कन्फ्यूज होतात आणि मग आपल्या चॅनलला ते अनसबस्क्राईब करून टाकतात. म्हणून तुम्ही तुमचं कंटेंट हे क्लिअर ठेवायचं आहे. चौथं जे रिझन आहे प्रमोट विदाऊट टार्गेटिंग. आता तुम्ही जेव्हा तुमचं व्हिडिओ हा प्रमोट करता, जर तुम्ही या चुका करत असाल, तुम्ही रॉंग ऑडियन्सला टार्गेट करत असाल, रॅन्डम बूस्ट घेतला असेल, क्लिक बाईट थंबनेल वापरला असेल, तर त्याने काय होणार, लोक तुमच्या चॅनलला स्टार्टिंगला सबस्क्राईब करतील, इंटरेस्ट घेतील, पण जर कालांतराने काय होणार, तुमच्या चॅनलचा इंटरेस्ट किंवा त्यांचा इंटरेस्ट हा कमी होईल आणि स्वतः तुमचं ऑडियन्स जे आहे, ज्यांनी तुम्हाला सबस्क्राईब केलं, ते काही दिवसांनी म्हणा, काही महिन्यांनी म्हणा, तुमचं चॅनल हे अनसबस्क्राईब करून घेईल. म्हणून तुम्ही जेव्हा प्रमोट करता तेव्हा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी काळजीने सिलेक्ट करायच्या आहे, ज्या महत्त्वाच्या असतात. तुम्हाला तुमचं ट्रस्टेबल ऑडियन्सला टार्गेट करायचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट, आता सबस्क्रायबर स्टेबल कसे ठेवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या कुठल्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपले सबस्क्रायबर हे स्टेबल राहू शकतात. सेम नीच कंटिन्यू करा. एकाच टॉपिकवर तुम्हाला स्टेबल राहायचं आहे. तुम्हाला तुमचे टॉपिक्स किंवा तुमचं जे कंटेंट आहे मध्ये मध्ये चेंज करायचं नाही आहे. त्यामुळे तुमचं ऑडियन्स आहे जे कन्फ्यूज होणार नाही. दुसरं म्हणजे हुक स्ट्रॉंग ठेवा आणि तुमचे जे पहिलेचे 30 सेकंड आहे त्यामध्ये तुम्हाला ऑडियन्सला व्हॅल्यू द्यायची आहे. तिसरं म्हणजे तुम्हाला लॉयल ऑडियन्स तयार करायची आहे. ते कशी होणार, तुम्हाला लाईव्ह जायचं आहे. कोणी तुम्हाला कमेंट्स केले असेल तर कम्युनिटीमध्ये जाऊन तुम्हाला त्यांना रिप्लाय द्यायचा आहे. त्याने काय होणार, ऑडियन्स आणि तुमच्यामधलं कनेक्शन हे छान होणार, घट्ट होणार. त्यामुळे तुमचा ट्रस्ट ऑडियन्स सोबत जास्त वाढणार. असे कोणी पण तुम्हाला कुठलाही कमेंट केला त्याला तुम्हाला रिप्लाय द्यायचा आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला लॉयल ऑडियन्स हे तयार करायची आहे. चौथं म्हणजे क्लिक बाईट टाळा, ऑडियन्समध्ये ट्रस्ट बिल्ड करा. त्यानंतर तुमचं जे शेड्यूल आहे तुमच्या व्हिडिओचं ते तुमच्या ऑडियन्सला कळालं पाहिजे की तुम्ही तुमचा व्हिडिओ केव्हा टाकता. कारण की ऑडियन्स सुद्धा तुमच्या व्हिडिओची वाट पाहत असतात. जर त्यांना तुमचं कंटेंट आवडत असतील तर ऑडियन्सला माहिती असायला पाहिजे की तुम्ही कुठल्या टाईमला व्हिडिओ अपलोड करता. म्हणून तुम्ही तुमच्या अपलोडिंगचा एकच टाईम हा ठरवायचा आहे. नंबर 5 काय आहे, ॲनालिटिक डिले. आता हे काय आहे तर यूट्यूब काय करतो, YT स्टुडिओ मधून जो आपला लाईव्ह काउंट आहे आणि एक्झॅक्ट काउंट आहे हा वेगळा वेगळा काउंट करतो आणि यूट्यूब 24 ते 48 तासात आपला जो व्हिडिओ आहे तो व्हेरीफाय करतो. म्हणून घाबरायचं काम नाही आहे की आपले सबस्क्रायबर हे कमी काउंट का बरं होत आहे. तुम्ही तुमच्या सबस्क्रायबर काउंटवर लक्ष देऊ नका. तुम्हाला कशावर लक्ष द्यायचं आहे, वॉच टाइम, रिटेन्शन आणि तुमचं CTR हे जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुमचा सबस्क्रायबर कुठेच हलणार नाही, ते स्टेबलच राहील. कारण की तुमचं जे कंटेंट आहे ते स्ट्रॉंग आहे आणि स्टेबल आहे. आणि त्यामुळे यूट्यूब काय बघतो, तुमचं काउंटिंग बघत नाही, तुमचे जे लॉयल सबस्क्रायबर आहे, लॉयल व्ह्यूअर्स आहेत ते बघतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या कंटेंटमध्ये क्वालिटी द्यायचं आहे. क्वालिटी मेंटेन राहील तर तुमचे 100 सबस्क्रायबर फेक असण्यापेक्षा तुमचे 10 सबस्क्रायबर हे जर लॉयल असेल तेच यूट्यूबला हवं असतं. आणि लॉयल सबस्क्रायबरमुळे एंगेजमेंट सुद्धा वाढतं आणि एंगेजमेंट वाढल्यामुळे यूट्यूब तुमचा व्हिडिओ
समोर लोकांपर्यंत पाठवतो, बूस्ट करतो आणि जर आपला व्हिडिओ आपोआपच बूस्ट झाला तर तुमचे सबस्क्रायबर पण वाढेल आणि व्ह्यूअर्स सुद्धा वाढेल. तर तुम्ही या सगळ्या गोष्टीवर लक्ष देऊ नका की सबस्क्रायबर कमी का होत आहे, कमी होत आहे ते त्यामध्ये सुद्धा आपला कुठला फायदा असेल त्यामुळेच कमी होत आहे. आणि जसं जसं आपला व्हिडिओ समोर जात जाईल, तुमची ओळख समोर जात जाईल, तुमचे व्हिडिओ ऑडियन्सला आवडत जाईल, तसं तसं तुमचं सबस्क्रायबर सुद्धा वेळेनुसार हे वाढेल. तर या गोष्टीची काळजी करू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की वॉच टाइम तुम्हाला डबल करण्यासाठी कुठल्या ट्रिक्स वापराव्या लागेल ज्यामुळे तुमचे वॉच टाइम हा कधीच कमी होणार नाही, जो डबल टिबल होणार. तर तो व्हिडिओ बिलकुल मिस नका करू. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर हवा आहे त्या टॉपिकवर सुद्धा मी व्हिडिओ नक्की आणण्याचा प्रयत्न करील आणि तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय सुद्धा करील. अशाच महत्त्वाच्या YouTube व्हिडिओ सोबत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.